संदेश बुलंदतोफ टीव्ही न्यूज। अन्न, नागरी व पुरवठा ग्राहक संरक्षण विभागाच्या राज्य दक्षता पथकानं 2 दिवस गुप्त पाळत ठेवून गुजरात धुळे महामार्गावर अवैधरित्या गॅस व डिझेल चोरी करणाऱ्या टोळीवर धडक कारवाई केली। या कारवाईत भारत पेट्रोलियम कंपनीचा LPG गॅस टँकर, HP कंपनीचा डिझेल टँकर, 140 व्यावसायिक गॅस सिलेंडर तसेच अन्य साहित्य असं सुमारे 1,55,95,114 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या प्रकरणी 3 आरोपींना रंगेहात पकडण्यात आले। ही कारवाई धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील दहिवल गावाजवळ सुरत धुळे महामार्गावरील अन्नपूर्णा धाब्याच्या मागे व पार्श्वनाथ धाब्यालगत करण्यात आली। राज्य दक्षता पथकानं 2 दिवस पाळत ठेवून गॅस व डिझेल टँकरमधून इंधनाची अवैध चोरी सुरू असताना छापा टाकला। कारवाई दरम्यान गुजरातहून जळगावकडे जाणाऱ्या GJ06AZ 4430 क्रमांकाचा LPG गॅस टँकर, त्यातील 17.42 मेट्रिक टन LPG गॅस, GJ12BZ 7999 क्रमांकाचा डिझेल टँकर, त्यातील 35 किलोलीटर डिझेल तसेच बोलेरो पिकअप छोटा ट्रक, 130 व्यावसायिक गॅस सिलेंडर, गॅस भरण्याचे साहित्य, वजन काटे आणि ड्रममधील डिझेल साठा जप्त करण्यात आला। जप्त केलेल्या मुद्देमालामध्ये LPG गॅस टँकर व गॅस साठा, डिझेल टँकर व डिझेल साठा, बोलेरो पिकअप छोटा ट्रक, व्यावसायिक गॅस सिलेंडर, गॅस भरण्याचे नॉझल, वजन काटे आणि इतर साहित्यांचा समावेश आहे। ही कारवाई राज्य दक्षता पथकातील दीपेंद्र परुळेकर, अमोल बुरटे, पवन कुंबले, रवींद्र राठोड, राजेश सोरते, राहुल इंगळे, देवानंद इंगळे आणि राजू भेले यांनी केली आहे। अवैध इंधन व गॅस चोरी विरोधातील ही अलीकडच्या काळातील मोठी कारवाई मानली जात असून संबंधित आरोपींविरुद्ध पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। मुख्य संपादक यादवराव सावंत।